रामकृष्ण हरी, जय शिवराय. मी पुरुषोत्तम दादा पाटील. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आपण मला ओळखत आहात, पण आजपासून मी नवीन ब्लॉग तयार करत आहे. जीवनामध्ये अशी परिस्थिती आपल्या येते की आपण हातबल होऊन जातो. सुखदुःख तर जीवनामध्ये असतात. कधी काही दिवस सुखाचे असतात, काही दिवस दुःखाचे असतात. जन्म मृत्यूच्या मधल्या कालावधीला आपण जीवन म्हणतो. या जीवनामध्ये आता जर आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर वर्कलोड वाढलेला आहे. त्यात तरुण पिढी कुठेतरी व्यसनाधीन होताना दिसते. व्यसनाधीन का होते? कारण की त्यांना स्ट्रेस सहन होत नाहीये. आलेलं डिप्रेशन कोणत्याही कारणामुळे त्यांना येत आहे. म्हणजे एखाद्याला प्रेमामध्ये अपयश आलं, एखाद्याला पाहिजे त्या वस्तू, म्हणजे कोणाला काही भेटत नाही, त्या वस्तू नाही भेटल्या तर कोणी आई वडिलांकडे गाडीची मागणी करतं, गाडी नाही भेटली, किंवा आम्हाला कुठे फिरायला जायचं, फिरायला जाताना आलं. बंधनांमुळे आम्हाला ह्या गोष्टी मिळत नाही, आम्हाला त्या गोष्टी मिळत नाही. अशा पद्धतीने आजच्या तरुण पिढीवर कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाताना दिसते. पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन जीवनामध्ये कितीही दुःख असलं तरी त्या दुःखाशी हात करून यशस्वी झालेले दोन व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत. एक महाराष्ट्राचा लाडका बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर विजेता सूरज चव्हाण आहे, आणि महाराष्ट्राचा लाडका पुढारी घनश्याम दरोडे माझ्यासोबत आहेत. या दोघांचे तुम्ही जीवन पहा. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. सूरजचे तर आई वडील पण नाहीयेत. सूरजला राहायला घर होतं, पण घरामध्ये हांतरायला हांतरून नव्हतं, बसायला काहीच नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मरी आईच्या देवळामध्ये जो नैवेद्य असायचा त्या नैवेद्यावर हा जगलेला आहे, आणि 300 रुपये रोजावर त्यांनी काम केलेलं आहे. पण आज महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात सूरजनी त्याच्या एका निर्मळ मनामुळं आणि चांगल्या स्वभावामुळं घर केलेलं आहे. माझ्यासोबत घनश्याम आहे. घनश्यामच्या बोलण्याचा कधी कधी लोकांना राग येतो, पण तुम्ही बघा, घनश्याम म्हणजे माणसं एखादं व्यंग असेल तर त्या व्यंगाचं भांडवल करतात आणि सहानुभूतीने जीवन जगतात. पण आमचा घनश्याम आहे ना, घनश्यामने त्याची उंची छोटी आहे. तो वयाने आता माझ्यापेक्षा लहानच आहे, पण त्याची उंची छोटी आहे, पण त्यांनी त्याच्या बोलण्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ओळख तयार करून घेतलेली. त्याला पण खूप हेल्थ इश्यूज आहेत. आठवड्यातून 2दा त्याला इंजेक्शन घ्यावे लागतात. ही बाजू कोणाला माहिती नाहीये. त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये सांगितली होती, मला माहिती नाही दाखवली का नाही दाखवली, पण चेकअप त्याचं दर आठवड्याला त्याला करावं लागतं, त्याला इंजेक्शन घ्यावे लागतात. पण ह्या कोणत्याही गोष्टीचं भांडवल न करता तो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय, आणि आपल्या आई वडिलांना सुखी ठेवायचं हे त्याचं स्वप्न आहे. असे दोन यशस्वी मुलं माझ्यासोबत आहेत. मी पहिला सूरजला सांगेल की सूरज तू बोल. तर नमस्कार, मी तुमच्या अख्ख्याला तुमचा लाडका सूरज चव्हाण. तर माऊलीला भेटून आणि घनश्यामला भेटून लय बरं वाटतंय, कारण बिग बॉसच्या घरात आम्ही सोबत होतो, हसून फिरून जात होतो. नंतर बिग बॉस बंद झालं की लय वाईट वाटलं, कारण ती बिग बॉस आमचं जेवण होतं. कारण तिथं इतकं करमून जायचं ना, आम्हाला वाटायचं की बंदच व्हायला नको. सूरज, तुझ्या जीवनामध्ये किती अडचणी आल्या तुला? लय आले, लय. पण एवढं आहे मित्रांनो, किती अडचणी आल्या ना, देवांचं नाव घ्या, देवांचंच फक्त मनात इच्छा ठेवा. बघा तुम्ही टॉप लेवल गासून आणणार. आता मी तर लय मोठा टार होणार, सगळ्या टॉपचा. किंवा आपला शब्द आहे, आई मोरे माता ओम नमः शिवाय, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्याचप्रमाणे घनश्याम तू काय बोलशील? नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा प्रेम करत असणारा आमचा मोठे बंधू सूरज भाऊ चव्हाण, आणि ज्या माऊलींनी जसे अख्ख्या महाराष्ट्राला दुनिया दावली तसे आम्हाला दुनिया दावणारे आमचे माऊली म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील. आणि आज त्यांच्याबरोबर बसण्याचा योग आला. खरं तर दादांना बोलताना, आणि दादांचा आज नवीन चॅनल तुमच्यासाठी चालू होतोय. खास मी आधी सांगेन, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण आपण मराठी माणसं आहोत. आपण सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करा. आणि दादांनी आमच्या तब्येतीबद्दल बोलले, कधी सहानुभूती मिळवली नाही किंवा त्याचं भांडवल केलं नाही. तर मला एकच सांगायचं आहे, कुठल्याही परिस्थितीत शरीराचं किंवा जे नाही मिळालं, पैसा असेल, प्रेम असेल, त्याचं भांडवल न करण्यापेक्षा वेळेचं गणित मांडता कसं येईल आणि पुढं आपल्याला कसं जायचंय याचा विचार करा. तुम्हाला एकच सांगतो, एकच उदाहरण देतो. शहाणे लोक फक्त इतिहास वाचतात आणि येडे लोक इतिहास घडवतात. हम नाही बदलते लेकिन वक्त बदलता है, एवढं ध्यानात ठेवा. आपण कधीच बदलू नका, फक्त वेळ बदलायची ताकद आपल्यात ठेवा. मग आपल्यावर परिस्थिती कशी असू द्या. दादा, बाकीचे लोक म्हणतात नशिबात असेल तर मिळेल, पण मी तर म्हणतो
नशीब घडवणं आपल्या हातात आहे. काय वाटतं? म्हणजे जसं सद्गुरू वामनराव पैंचं वाक्य, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या जीवनाचा शिल्पकार आहे. तर मित्रांनो, आयुष्य खूप छान आहे. असं एक वर सुंदर कविता आहे, मला खूप आवडते. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. डोळे भरून तुमच्या आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. काळ्या पुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. पायात काठी रुतून बसतात हे अगदी खरं असतं. पायात काठी रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत. सूरज कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. गाणं म्हणत जगायचं. म्हणजे आनंदाने जगा मित्रांनो. परत परत इतकं सुंदर मानवी जीवन नाहीये. आनंदाने जगा. आज सूरज आणि घनश्याम माझ्या सोबत आहेत. आज माझा पहिला व्लॉग आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की मी कीर्तनाचे प्रवचनाचे व्हिडिओज माझ्या पुरुषोत्तम दादा पाटील या चॅनेल्सवर टाकेलच. पण आता जे जे काही नवीन अनुभव येतील ते देखील, जसे आमच्या दादांची जर्नी असेल लाईफ मध्ये, नवीन नवीन गोष्टी घडत असतील, तसे जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर आमच्या नक्की पुरुषोत्तम दादा पाटील हे हे YouTube चॅनलचं नाव आहे. त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. SKRQ डायरेक्ट गोळी घात धोका नाही रे. रामकृष्ण हरी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय. मंगल मूर्ती मोरया. मोरया.